अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ब्रिज कोर्स विषय मराठी इयत्ता 5वी। प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी ब्रिज कोर्सचा दुसरा दिवस पाहणार आहोत। क्षेत्र दिलेला आहे मौखिक भाषा विकास, जबानदानी की नशोनुमा। संकल्पना संबोध दिलेले आहे चित्रवाचन, तस्वीर बयानी यानी तस्वीर देखकर उसको बयान करना। क्षमता दिलेली आहे श्रवण, भाषण, सुनना और बोलना। प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मैत्री करायला आवडतात ना? काय नाव आहे तुमच्या मित्राचा? तुमच्या मित्राला तुम्ही मदत करतात का? जरी तुमच्या मित्राला तुमची काही गरज पडली तर तुम्ही तुमच्या मित्राला मदत करतात का? करायला पाहिजे। सक्षम बनूया। मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का? चला मग मी तुम्हाला एक हत्ती आणि एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत। गोष्टीचे नाव आहे मैत्री। तुमच्या इयत्ता 4ची मराठीची पुस्तकमध्ये पान क्रमांक 2 वर ही गोष्ट दिलेली आहे। गोष्टीचे नाव आहे मैत्री। ही चित्रकथा आहे। चित्रकथा म्हणजे चित्रावरून गोष्ट सांगणे। मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे सांगा बरं। या चित्रामध्ये एक मुलगा आहे आणि दुरून एक हत्ती येत आहे। या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला सांगा बरं। मुलगा झाडावर चढला आहे आणि हत्ती त्याच्याकडे सोंड करत आहे। ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे? मुलगा फळ तोडून हत्तीच्या सोंडात टाकत आहे। व्हेरी गुड। चला मग मी तुम्हाला गोष्ट सांगतो, ती गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका। एक मुलगा असतो, तो जंगलात जातो। जंगलात गेल्यावर तिला एक हत्ती दिसतो। जेव्हा तो हत्ती बघतो तो घाबरून जातो। बघा कशा घाबरून गेलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे तो घाबरलेला दिसतो आहे। तो मुलगा जसाच हत्ती पाहतो तो झाडाच्या मागे सुपून जातो। हत्ती त्याच्या जवळ येतो। जशाच हत्ती त्याच्या जवळ येतो तो पटकन झाडावर चढून जातो। बघा इथे कसा झाडावर चढून गेला आहे तो। हत्ती बघतो की अरे हा मुलगा झाडावर चढून गेला। मग हत्ती काय करतो, आणखी त्याच्या जवळ जातो आणि त्याची सोंड त्या मुलाकडे करतो। मुलगा आणखी घाबरून जातो। तो विचार करतो की अरे या हत्तीला काहीतरी पाहिजे। त्याला एक आयडिया सुचते। तो मुलगा काय करतो, झाडावरचं एक फळ तोडून त्या हत्तीच्या सोंडात टाकतो। मग हत्ती काय करतो, तो फळ खातो आणि आनंदित होतो। जसा तो मुलगा हत्तीच्या सोंडात फळ टाकतो तो हत्ती
आनंदित झाला, खुश झाला आणि त्या मुलाशी त्यांनी मैत्री केली. अशा प्रकारे आता तुम्ही या खाली बॉक्समध्ये यापुढे काय घडलं असेल हे तुम्ही या खाली बॉक्समध्ये चित्र काढा आणि ही गोष्ट कंप्लीट करा. काय घडलं असेल? त्या हत्तीने फळ खाऊन त्या मुलाशी मैत्री केली असेल. व्हेरी गुड. अशा प्रकारे त्या मुलांची आणि हत्तीची काय झाली? मैत्री झाली. म्हणजे त्या मुलाने हत्तीची मदत केली. हत्तीची मदत केल्यावर तो हत्ती त्या मुलाशी खुश झाला. समजली का गोष्ट मुलांना तुम्हाला? समझी क्या कहानी प्यारे बच्चों? शाबाश. आता तुम्ही ही गोष्ट आपल्या मित्रांना आणि घरवाल्यांना सांगा. सराव करूया. पहिला प्रश्न आहे, मुलगा कोठे उभा आहे? कुठे उभा आहे मुलगा? झाडाखाली. दुसरा प्रश्न आहे, मुलगा कोणाला घाबरला? मुलगा हत्तीला घाबरला. असेच जे खाली प्रश्न दिलेले आहे तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर आपल्या वहीत लिहायचे आहे. तिसरा प्रश्न आहे, मुलगा झाडावर का चढला? चौथा प्रश्न, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? पाचवा प्रश्न, हत्तीला आनंद का झाला? गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असाल तर तुम्ही काय केले असते? तुम्हाला माहीत असलेली मुलांच्या चातुर्याची एखादी गोष्ट सांगा. संकल्पक बनूया. आओ तखय्युलाती बने. आपल्या जिवलग मित्राची माहिती एका कागदावर लिहा आणि आपल्या शिक्षकाला व्हॉट्सअपवर पाठवा. प्यारे बच्चों, आपका जो दोस्त है उस दोस्त के बारे में मालूमात आप एक कागज़ पर लिखिए और उस कागज़ का फ़ोटो खींचिए और आपके टीचर ने जो आपका व्हाट्सएप ग्रुप बनाए हुए है पढ़ाई के लिए उस ग्रुप पर भेजें. तो प्यारे बच्चों, आज हमने मराठी के दूसरे दिन की उपक्रम को सरगर्मी को पूरा किया. मिलते हैं इंशाअल्लाह कल अगले वीडियो के साथ. अल्लाह हाफिज़.